गुड मॉर्निंग. तर मला आज बरं वाटतं माझ्या रूममध्ये उठल्यावर. आय गेस खूप कचरा होता आणि खूप केऑटिक झालेला म्हणून मला खूप अनॉय होत होतं. बिकॉज मी माझी लाईफ आणि माझी रूम खूप कनेक्ट करते. जर माझी रूम खूप केऑटिक असेल तर मला असं खूप वाटतं माझी लाईफ पण खूप केऑटिक आहे आणि सगळं खूप पसरलेलं आहे, मेस्टअप आहे आणि आय डोंट नो वॉट टू डू आणि असं एकदम इरिटेट येतं ना फिलिंग तसं. पण जेव्हा मी रूम साफ केली मला बरं वाटलं. आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड. चला बघूया आजचा दिवस कसा चाललाय. बाय. सो मी चालले माझ्या फ्रेंडला भेटायला. आम्हाला नाही मेन्शन करायचं आहे. देर आर सम पार्ट ऑफ माय लाईफ आय लाईक टू कीप इट प्रायव्हेट. काजळ लावलाय. डस काजळ लोक नाही सांग. Tell me in comments down below. Okay. भेटूया पुढे. It does make my eyes look way prettier. तो नहीं दिखने वाला है. इतना नहीं निकल रहा है. कुछ नहीं हेंगा. मैं पता है बचपन में क्या करती थी. मुझे सूप इतना पसंद था, इतना पसंद था, इतना पसंद था. मैं सिर्फ सूप ही खाती थी. गुड मॉर्निंग. सॉरी. उठले, आवराआवरी करेन. कालचा व्लॉग एवढा मोठा नव्हता. टाकू की नको की ह्याच्यामध्येच कंबाईन कर. कारण की आज पण असं काय घडणार नाही. फक्त AC साफ करायला येणार आहे. आजच्याच टाकते ना. चला बाय. AC सर्व्हिसिंगवाले आले आणि ते त्यांचं काम करतातच आहे आणि मला फक्त फुसफुस करताना आवडलं. बाकी आता बघूया ACची कूलिंग कशी होते. माझा AC चालू झाला. ये फायनली चालू झाला रे बाबा. मग AC चालू झाला. मला एक छान तो हावाला करायचा आहे. शेकीवाला रील. नथ कान असं
माझ्याकडे साडी पण एक सुंदर आहे, ब्लॅक कलर. मला ब्लॅक कलरमध्ये करायचं बिकॉज मला बाहेर घालायला नाही मिळत ब्लॅक कलरची साडी. सो लेट्स सी. आय एम गेटिंग व्हेरी असं की फॉलोअर्स. आय एम हॅपी. कधी कधी खूप भीती वाटते. व्हॉट इफ इट डझंट वर्क? If it does, then I am on roller coasting ride. And it will work. It's going to work. I am going to make it happen. Oh, that's life. आता मी हे सगळं साफ करून घेणार. मग मी गादी मागे घ्यायची आहे. माझा सोफा मला असं वाटतं ह्याचं ना बेडशीट मला व्हाईट करून घ्यायला पाहिजे. व्हाईट ना फारी मस्त बघायला पाहिजे. परत चिटकवायचं आहे. माझा विजन पण काढावा लागला. चिटकवेन मी आता तो परत. ठीक आहे. लाईफ गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. Life goes on and on and on. चला आता मी जेवते. Bye. Sometimes I just believe that the world inside you is more dangerous than the world outside you. म्हणजे बाहेरचं जे जग आहे, म्हणजे माणसं जे ॲक्ट करतात, जे बोलतात, इट इज व्हेरी, दे हॅव टू बी इन सर्टन लिमिट. एक आहे ती बाउंड्री क्रॉस नाही करणार मेजॉरिटी ऑफ पीपल. बट जे आपलं थिंकिंग आहे, आपलं माइंड कुठे नाही जाऊ शकत. म्हणजे इट्स लाईक आपण बोलतो ना माइंड इज द मोस्ट पॉवरफुल वेपन. या इट इज लेजिट द मोस्ट पॉवरफुल वेपन. मी खूप वेळा ऑब्झर्व केलं आहे. म्हणजे मी जिम करत असतानाच मला माझा ट्रेनर बोलतो की तो जे मला स्टार्टिंगला सांगता, मी माझा माइंड मेडअप करते आणि मी तेवढंच करते, त्याच्या पुढे मी जातच नाही कधी. आणि इट्स ऑल इन माय माइंड. आणि त्याच्यानंतर मला वाटतं, आणि मला माहिती मी करू शकते, मी राहू शकते, बट आय जस्ट गिव अप आफ्टर दॅट. आणि माझ्या रिअल लाईफमध्ये पण झालं आहे खूप वेळा की कुठली गोष्ट मी फिक्सेट केली ती घडत पण नसेल, पण इन माय माइंड इट्स हॅपनिंग लाईक ओ माय गॉड. अँड दिस गोज आउट ऑफ कंट्रोल. एकदा हे आउट ऑफ कंट्रोल गेलं, यू कांट हॅव एनी सिंगल कंट्रोल ओव्हर इट. ओ माय गॉड, दिस इज सो डीप, सो डीप, फ्रीकिंग डीप आहे. ओ चला आता खाऊया. एवढा डीप थॉट आला मला वाटलं शेअर करायला पाहिजे. बिकॉज माय आउटर वर्ल्ड इज व्हेरी नाईस, पोलाईट अँड ऑल, बट माझ्या इनर वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी घडतात आहे त्या फक्त मला माहिती आहे. आणि माझं थिंकिंग कुठच्या कुठे जातं ब्रो. देवा, हाऊ आय एम गॉना सर्वाइव्ह. चला मी खाऊन घेते, मला भूक लागते. मला AC पण बंद करायचा. बाय. हॅलो, आय नो मी दुपारपासून जाग्यावरच नव्हती. मी झोपली, मग मी खूप आळस केला, मग मी अशी झाली की काय होतं माझ्या आयुष्यात. आणि मग मी आंघोळ केली. मग
वॉट इट इज. मग आंघोळ केली आणि मी बसलेली. रील शूट करायचा होता तो साधी सिम्पल असं शेकीवाला. बट आय वॉज लाईक आज मूड नव्हता. मी परत एडिट करायला बसली, काहीतरी दुसरं एक रील केला एडिट आणि आय वॉज लाईक कुछ तो करना है यार, क्या है ये. मग उठली, मग मेकअप केला, काजळ लावलं. मी काल मी छान दिसत होती काजळ, तर काजळ इज इम्पॉर्टंट. आणि काजळ लावलं आणि पटकन हे केलं, काय केलं, काजळ लावून मग मी 1-2 असे नवीन इंटरेस्टिंग रील्स बनवल्या. ते मी ट्रायल रील्समध्ये टाकल्या. मग ते झालं. मग एक स्पेशल गोष्ट घडली जी मला नाही सांगायची आहे. मग ती घडली, त्याचं कन्फर्मेशन आलं आणि ते झालं. त्याच्यानंतर मग काय नाही, मग मी एडिट करून माझे जे व्हिडिओ शूट केलेले ते टाकत होती. आणि मग मला आठवलं की मला व्लॉग कंटिन्यू करायचा आहे, तर मी इथे आली. आता मी मम्मम करणार आणि मग परत तुम्हाला भेटेन. ओके, टाटा, बाय बाय, दीदी.